श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आपल्या हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 15व्या दिवसाला अमावस्या असते आणि पिठोरी अमावस्या ही कधी आहे, या तिथीला कशी पूजा करतात आणि त्याचबरोबर या तिथीच्या दिवशी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी आपल्याला घरामध्ये खायच्या नाहीत, कोणत्या वस्तूंची खरेदी चुकूनही करायची नाहीये, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील 15व्या तिथीला अमावस्या म्हणतात. प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्येला एक विशिष्ट नावाने संबोधले जाते, ज्याचे खास महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील अमावस्या तिथीला पिठोरी अमावस्या म्हणतात. तसेच या दिवशी बैलपोळा सण देखील साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात बळीराजाच्या सोबती मित्र बैलाची पूजा केली जाते आणि या अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हटलं जातं. पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात. संततेची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत पूजा करतात. पितरांना तर्पण सोबतच ही तिथी धनदेवतेच्या पूजेसाठी अत्यंत फलदायी मानली जाते. पिठोरी अमावस्याचे धार्मिक महत्त्व, तिथी, पूजाविधी याबद्दलची माहिती घेऊया. तर यावर्षी श्रावण महिन्यातील अमावस्या ही 2 सप्टेंबर 2024 रोजी येणार आहे. पंचांगानुसार श्रावण महिन्याची अमावस्या 2 सप्टेंबर रोजी पहाटे 6:48 सुरू होईल आणि 2 सप्टेंबरला अहोरात्रीला ती पर्यंत राहणार आहे. त्याच्यानंतर 3 सप्टेंबरला ती सकाळी 7:24 पर्यंत समाप्त होईल. पिठोरी अमावस्येच्या दिवशी पिठाची आकृती बनवून दुर्गा देवीसह 64 देवींची पूजा करण्याची परंपरा आहे. यामुळे याला पिठोरी अमावस्या असे संबोधण्यात येते. या दिवशी पूजा, जप, तपश्चर्या सोबतच स्नान आणि दान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. पिठोरी अमावस्येच्या दिवशी सुवासिन स्त्रिया हे व्रत करत असतात. या दिवशी उपवास करून सायंकाळी स्नान करतात. 64 योगिनीच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. या दिवशी खीर, पुरी, पुरणपोळी, साठोरी असे पदार्थ तयार करतात. व्रत पूर्ण केले म्हणजेच अखंड सौभाग्य आणि दीर्घायुष्य, अपत्य मिळते. पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. या दिवशी सायंकाळी 8 कलश स्थापित केले जातात. त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्रह्मी, माहेश्वरी आणि इतर शक्तीची पूजा केली जाते. तांदळाच्या राशीवर 64 योगिनींना आव्हान देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य देखील या दिवशी खाण्यात येतो. तर असं या पिठोरी अमावस्येचं महत्त्व आहे. तर आता आपल्याला या अमावस्येच्या दिवशी बघा, आता शेवटचा श्रावण सोमवार सुद्धा याच दिवशी आहे आणि त्याचबरोबर या दिवशी आता सोमवार आल्यामुळे याला सोमवती अमावस्या देखील म्हटलं जातं. तर आता या अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या म्हणजे काही पदार्थ आहेत, काही भाज्या आहेत तर त्या चुकून सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये खायच्या नाही आहेत. कोणी तुम्हाला कितीही आग्रह केला, तुमच्या जवळचा कितीही जवळचा व्यक्ती असला तरीही चालेल, पण त्याने या दिवशी तुम्हाला आग्रह केला तरीही तुम्ही ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या चुकून सुद्धा कोणाच्याच इथे खायच्या नाहीत. त्याच्यामध्ये सर्वात पहिले आणि महत्त्वाची म्हणजे पांढऱ्या कलरचे पदार्थ, पांढऱ्या कलरची मिठाई, त्यानंतर भात असतो किंवा पांढऱ्या कलरचं दूध असते, दही असतं. हे जी पांढऱ्या कलरची कोणतीही वस्तू असू द्या, तुम्हाला कोणी कितीही आग्रह केला तरीही पांढऱ्या कलरची वस्तू या दिवशी तुम्हाला कोणी दिली तरीही चुकून सुद्धा या दिवशी खायची नसते, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं म्हणजे लिंबू. लिंबूमध्ये सर्वात जास्त नकारात्मकता शोषून घेण्याचं काम असतं, सर्वांनाच माहीत आहे. त्याच पद्धतीने लिंबू जे आहे तर ते अनेक प्रकारच्या तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा वापरलं जातं. तर या लिंबापासून बनवलेलं सरबत किंवा तुम्हाला कोणी लिंब दिले की आता बाबा माझ्याकडे खूप लिंब आहे तर ही लिंब तुला घेऊन जा, अशा पद्धतीने जरी कोणी म्हटलं तरीही कोणीही चुकून सुद्धा लिंबू घ्यायचं नाहीये. कोणी तुम्हाला फुकट दिलं तरीही चालेल, पण तरीही या वस्तू तुम्ही घेऊ नका किंवा कोणाच्या घरी जाऊन या वस्तू तुम्हाला खायच्या सुद्धा नाहीयेत. आता त्याच्यानंतर पुढचं म्हणजे भाज्यांमध्ये
भाज्यांमध्ये तुम्ही नॉनव्हेज या दिवशी पूर्णपणे बंद. त्याचबरोबर कांदा लसूण सुद्धा या दिवशी पूर्णपणे बंद असतो. या अमावस्येच्या दिवशी आपण जितकं सात्विक जेवण करू तितकं ते आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर पुढचं म्हणजे या अमावस्या तिथीच्या दिवशी आपल्याला घरामध्ये काही वस्तूंचं खरेदी करून चुकूनही आणायच्या नाहीत. म्हणजे आता बघा, आपण असं म्हणतो की आता ही वस्तू संपली आणि आपण तिथी वार वगैरे बघत नाही आणि लगेच त्या वस्तूंची खरेदी करून आणतो. पण अमावस्येच्या दिवशी चुकून सुद्धा आपल्या घरामध्ये तांदूळ खरेदी करून आणायचे नाहीयेत. तांदूळ चुकून सुद्धा अमावस्येला आणू नका. त्याच्यानंतर पुढचं म्हणजे धारदार वस्तू. ज्या धारदार वस्तू असतात तर त्याही चुकून सुद्धा या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायच्या नाहीयेत. धारदार वस्तू म्हणजे कोणत्या बघा, चाकू, विळी, सुरी, ह्या ज्या कातर, ह्या ज्या वस्तू असतात तर ह्या चुकून सुद्धा आपल्या घरामध्ये या दिवशी खरेदी करून आणू नका. कारण काय होतं, आपण अमावस्येला भरपूर आपल्या पितरांची सेवा करतो, आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी भरपूर उपाय करतो, भरपूर सेवा करतो. पण या चुका जर झाल्या तर त्याचा कोणताही फायदा आपल्याला होत नाही. आणि जे पदार्थ मी तुम्हाला सांगितलेले आहे तर ते खाऊ नका. त्याच्यामुळे काय होतं की आपल्यावरती कोणीतरी काही तांत्रिक क्रिया सुद्धा करू शकतं किंवा अनेक प्रकारचे जे दुष्परिणाम आहेत तर ते आपल्याला भोगावे सुद्धा लागू शकतात. तर अशा पद्धतीने हे जे गोष्टी आहेत तर ह्या चुकून सुद्धा तुम्हाला सोमवती अमावस्येच्या दिवशी म्हणजेच पिठोरी अमावस्येच्या दिवशी पूर्णपणे पाळायच्या आहेत. या गोष्टीमध्ये चुकू नका. कोणी कितीही आग्रह केला तरी या पदार्थ किंवा या गोष्टी खाऊ नका. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.